हॅलो मंडळी, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? तर आज कुळीथ बनवणार आहे मी. त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करते. कुळीथ तर तुम्हाला माहितीच असतील. तर मस्तपैकी मोड वगैरे काढून कुळीथ घेतलेत मी धुवून वगैरे. आता मस्तपैकी कुकरला लावून घ्यायचे 4 शिट्ट्या काढून आणि कुळीथचा रस्सा बनवणार आहे. आपण कुळथाची पिठी आपल्याला माहितीच असेल, तर कुळीथचा रस्सा. तर हे बघा, हे सर्व जे खोबरं आणि आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं वाटण करून घ्यायचं. त्यानंतर मग कढईमध्ये ना 2 चमचे तेल आणि मस्त राई, जिरं ना तडतडेपर्यंत भाजायचं त्यात. अ, आणि त्यानंतर कांदा आहे ना थोडा बारीक चिरून घ्यायचा आणि तो कांदा पण त्याच्यामध्ये ना एकदम असा लाल होईपर्यंत खमंग भाजून घ्यायचा. म्हणजे कांद्याचा कलर आहे ना चेंज झाला पाहिजे. कच्चा राहिला ना तर मग ते कांदा आहे ना कच्चा-कच्चा लागतो. तर हे बघा कांदा कच्चा नाही ठेवायचा आणि मस्तपैकी भाजून झाल्यावर ना त्याच्यामध्ये बघा ते वाटण केलं ना हिरवं ते घालायचं आणि ते खूप छान म्हणजे त्याचा तेलाचा जो तवंग आहे ना तो निघेपर्यंत त्याला त्याचे भाजून घ्यायचं छान एकदम. थोडं मीठ, हळद, लाल मिरची पावडर, टोमॅटो अ, हे सगळं जे साहित्य आहे ना ते पण त्याच्यामध्ये सगळं ॲड करायचं आणि मस्तपैकी परत त्याला आहे ना एक 5-1 मिनिटं आहे ना भाजून घ्यायचं. म्हणजे जेव्हा त्याला ते मसाला तेल सोडेल ना, तेव्हा समजून जायचं की आपला मसाला रेडी आहे म्हणून. तर हे बघा मी पण असंच करते. मस्तपैकी भाजून घेते. आता त्याच्यावर थोडी कसुरी मेथी आणि थोडा आपला जो घरात असेल ना, तो गरम मसाला घालायचा आणि मग ते शिजवलेले जे कुळीथ आहेत ना, ते त्याच्यात ॲड करायचे. पूर्ण म्हणजे जेवढे पाणी वगैरे सगळं त्याच्यामध्ये लगेच ॲड करायचं आणि एक्स्ट्राचं पण अजून पाणी कारण आपण रस्सा बनवतोय ना आणि मग उकळीची वाट बघायची. तर हे बघा किती छान उकळी आली आहे ना. तर असं म्हणजे तेलाचा तवंग दिसला पाहिजे ग्रेव्हीवर तर अजून ते छान दिसतं आणि चवीलाही छान लागतं. तर हे बघा, पण लगेच नाही उतरवायचं. असं कड अजून काढायचा त्याला म्हणजे 1, 2, 3 मिनिटं आहे ना, ते चांगलं असं ना खता-खता उकळलं पाहिजे. आणि मग हे बघा घ्यायचा गरम-गरम भात आणि त्याच्यावर मस्त ते कुळीथ आणि सोडायचा मस्त तो रस्सा त्याच्यावर आणि काहीतरी लोणचं, पापड काहीही तुम्हाला बरोबर घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर मग असंच खाल्लं तरी खूप छान लागतं. तर बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली, माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.